येईल का जुळून नाते? मितालीनेही तिला रडू दिलं. इथून पुढे दिव्याचं रडून झालं तसं मितालीने तिथलंच पाणी तिला प्यायला दिलं. थोडासा ज्यूस दिला. ज्यूस प्यायल्यावर औषध द्यायची होती तिला, पण ज्यूसच पिला नव्हता दिव्याने. आणि ह्या समजवण्याच्या नादात डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या दिव्याला पोचल्याच नाहीत वेळेत. जवळजवळ टायमिंगच्या पुढे 1 तास झाला तरी दिव्याला गोळ्याच नव्हत्या पोचल्या. नीतू, माझ्या अंगाची आग व्हायला सुरुवात झाली ग, दिव्या म्हणाले. सकाळी दिलेल्या त्या लिक्विडने असेल ग. तिथेही तुला असंच झालं होतं ना, मी त्याने विचारलं. हो, दिव्या दम टाकत म्हणाली. दिव्याला घाम येऊ लागला होता. दरवाजाचा आवाज आला तसं मितालीने मागे वळून बघितलं तर आदित्य आत येत होता. आदित्य सर, दिव्याला त्रास होतोय, मिताली घाबरतच म्हणाली. कसला त्रास? आदित्यने लगेच दिव्याकडे धावला. मितू, फॅन लाव, दिव्या म्हणाली आणि हॉस्पिटलचा गाऊन थोडा खाली ओढला. फॅन तर चालूच होता, फक्त दिव्याला तो जाणवायचा बंद झाला होता. व्हॉट? दिव्याला परत त्रास व्हायला लागला. डॉक्टरला बोलावायला लागेल, आदित्य म्हणाला आणि डॉक्टरला बोलवलंही त्याने. डॉक्टर लगेच आले. डॉक्टर, दिव्याला परत त्रास व्हायला लागला आहे, प्लीज तुम्ही चेक करा ना, आदित्यने घाबरतच डॉक्टरला सांगितलं. पण त्यांच्या कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं तिला औषधं पोचली नव्हती. डॉक्टरांनी दिव्याला लगेच चेक केलं. मी लिहून दिलेली औषधं दिली का तुम्ही त्यांना? डॉक्टरांनी विचारल्यावर आदित्यच्या लगेच लक्षात आलं तिला औषधं पोचलीच नाहीत. डॉक्टर, नाही दिलीत औषधं, ती ज्यूसच आत्ता प्यायली, दुपारी ज्यूसच पित नव्हती, त्यामुळे औषधही राहून गेली. तुम्ही प्लीज तिला आता काय ते औषध द्या, आदित्य म्हणाला आणि दिव्याच्या कपाळाला हात लावला. दिव्याला बरं वाटलं. तो त्याचा हात आपल्या जवळ असावा असं वाटू लागलं. आदित्य हात बाजूला घेणार की दिव्याने तो हात दोन्ही हातांनी घट्ट पकडला. मिताली तिथेच होती. तिला कळलं दिव्याला पुन्हा असर झालेला आहे. दिव्याने आदित्याचा हात आपल्या गालावरून पटकन गळ्यावर नेला. आदित्य मागे खेचत होता तरी ती घट्ट पकडून होती हाताला. आदित्य सर, तुम्ही मागे व्हा, त्यांना पुन्हा इफेक्ट झालाय, मला डॉक्टरांनी दिव्याला फटाफट इंजेक्शन दिलं. मी इंजेक्शन दिलंय, होईल कमी हळूहळू, पुन्हा त्यांच्या गोळ्या चुकवू नका. आजचा दिवस त्रास होईल पण उद्यापासून त्यांना नॉर्मल वाटेल. रात्रीच्या गोळ्या अजिबात चुकवू नका, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. आदित्य बाजूला व्हायला जात होता पण दिव्या त्याला अजून स्वतःकडेच खेचत होती. ह्यावेळी शिवने सेफ्टीसाठी हळूच व्हिडिओ केला, कारण आदित्यला दिव्याला समजावताना बघितलं होतं त्याने. ओके, मी आहे तुझ्याजवळ, ओढू नकोस मला, आदित्य तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. दिव्या उठायचा प्रयत्न करत होती, डोळे पुन्हा बंद होत होते. डॉक्टर आले म्हणून सगळेच आत आले होते. सगळेच हा प्रकार बघत होते. आदित्य आणि मितालीला एकदम ऑकवर्ड वाटत होतं. मगाशी कोणी नव्हतं म्हणून आदित्यला एवढं काही वाटलं नाही. आता आदित्य विचारात हरवला असतानाच दिव्याची त्याच्या ओठांजवळ पोचायची धडपड चालू होती. ती त्याच्या शर्टला घट्ट पकडत होती. प्रचंड वेगळीच दिव्या त्याला बघायला मिळत होती. सध्या तिच्या विचारशक्तीचा सगळा कंट्रोल गेला होता. तिच्या अंगातून निघणाऱ्या वाफा जाणवत होत्या आदित्यला. तिला थोपवत होता फक्त तो, कारण इंजेक्शनचा इफेक्ट होऊन ती एकदा शांत झाली की मग काही नाही. 10 मिनिटात दिव्याला इंजेक्शनचा इफेक्ट झाला. तशी ती हळूहळू झोपेच्या अधीन झाली. तिला आदित्यने सावकाश बेडवर झोपवलं. मिताली, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आदित्य मितालीला म्हणाला. हां आदित्य सर, बोला, मिताली तिथेच खुर्चीत बसत म्हणाले. तसे त्याचे डॅड आणि शिव बाहेर गेले. आदित्य मितालीच्या समोर बसला. त्याने मितालीला सर्व सांगितलं.
आता बघितलेस ना तू, त्याहून कितीतरी पटीने दुपारी ती व्हायलंट झाली होती. त्यामुळे मला तिला त्यातून सुटका देण्यासाठी शेवटी तो निर्णय घ्यावा लागला. मिताली, पण ती रागून बसली आहे माझ्यावर. मी मुद्दाम नाही केलं, आदित्य म्हणाला. आदित्य सर, कसं असतं ना, जी मुलगी स्वतःला जास्त जपते ना, तिला असं ऐकल्यावर वाईट वाटतं. तुमचा दोष नाही यात, पण हे सगळं आपल्यासोबतच का व्हावं असं वाटतं. म्हणूनच ती हतबल आहे परिस्थितीसमोर. तिला समजून घ्या, तिला रागावू द्या तुमच्यावर. तेवढा तर हक्क आहे ना तिचा तुमच्यावर. तिच्या सध्याच्या मानसिक स्थितीला तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हालाही त्रास होतोय कळतंय मला, मिताली म्हणाली. नाही कळत तुला मिताली. मला खूप अपराधी वाटतंय, क्षणाक्षणाला तिचा गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय मला, आदित्य म्हणाला. आदित्य सर, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. तुम्हालाही बरं नाही. तुम्ही हवं तर चेक करून घ्या, मिताली काळजीने म्हणाली. तोही पूर्ण बरा झाला नव्हता. काल किती तिच्यावर चिडला होता. आज तोच आदित्य किती शांतपणे मितालीशी बोलत होता. मी आहे बरा, आदित्य म्हणाला. त्यानेही त्याच्या गोळ्या दुपारच्या घेतल्याच नव्हत्या. दिव्याच्या टेन्शनमध्ये तो स्वतःलाच विसरला होता. आदित्य सर, तुम्ही गोळ्या घेतल्या? मितालीने आठवण केली. नाही, आदित्यने मानेनेच सांगितलं. शिवना सांगते आणायला, मिताली म्हणाली. गाडीतच असतील औषधं, मी सांगतो शिवला, म्हणत आदित्यने शिवला कॉल केला. शिव, मला काहीतरी खायला घेऊन ये आणि गोळ्या घेऊन ये माझ्या, आदित्यने शिवला सांगून कॉल कट केला. आदित्य सर, सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेले नाही अजून. तुम्हाला एकतर बरं नाही. तुमच्या बँडेजमधून रक्त दिसतंय, तुम्ही जाऊन ड्रेसिंग करा. मितालीचं आत्ताच त्याच्या डोक्यावर लक्ष गेला होता. सकाळी बँडेज भिजलं त्यामुळे असेल. आदित्यला आठवलं, शॉवरखाली गेला त्यानंतर त्याने कपडे बदलले, बँडेज बदललं नव्हतं. तिकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो पूर्णपणे विसरूनच गेला होता आपल्यालाही लागलं आहे, इतका तो दिव्याच्या विचारात हरवला होता. आदित्य सर, तुम्ही ते नर्सकडून ड्रेसिंग करून घ्या, मिताली म्हणाली. तसं आदित्यने डॉक्टरांना नर्सला पाठवायला सांगितलं. आदित्यने ड्रेसिंग करून घेतलं. शिव आदित्यला खायला आणि गोळ्या घेऊनच वरती आला. त्याला थोडा वेळ लागला, कारण आदित्यला कुठलंही जेवण सूट होत नव्हतं. फक्त ठरलेल्या हॉटेलमधलंच जेवण त्याला चालायचं. आदित्यने खाऊन घेतलं. सोबत शिवलाही बसायला सांगितलं. आदित्यने जेवायला, कारण बॉस नाही तर हा त्याचा चेला पण जेवला नव्हता. बॉसची काहीतरीच प्रामाणिक होता, एकनिष्ठ होता. आदित्यला माहीत होतं. आता दिव्याला इंजेक्शन देऊन 2 तास झाले होते. ते उठण्याची वाट बघत होते सर्व. आदित्य सर, तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही दिव्याला कसे बघणार, मिताली म्हणाली. हो, मला झोपच यायला लागली आहे. गोळ्या घेतल्यामुळे असेल. किती वाजले, आदित्यने शिवकडे बघत विचारलं. बॉस, आता 8:30 वाजले, शिवने घड्याळ बघत सांगितलं. रिअली, आदित्यने चकित होऊन विचारलं. कारण मिताली 6 वाजता पोचली होती. आता 8:30 म्हणजे 2 तास कधीच निघून गेले होते. आदित्यला मितालीशी बोलून खूप बरं वाटलं होतं. तो दिव्याला समजून घ्यायला तयार होता, तिला वेळ द्यायला तयार होता. हो सर, शिव म्हणाला. तसं आदित्य बाजूच्या बेडवर झोपायला गेला. तर प्रकाश घरी निघून गेले. मिताली आणि शिव तिथेच बसले होते. कधी शिव मितालीकडे बघत होता तर कधी शिवचं लक्ष नाही बघत मिताली त्याच्याकडे हळूच बघत होती. हॉस्पिटलमध्ये हळूहळू नवी प्रेम कहाणी उर्जत होती. आदित्यला अंदाज होता, पण अजून कोणाला माहीत नव्हतं.
खुद्द मितालीने अजून कबूल केलं नव्हतं. मिताली हळूहळू त्याचा विचार करू लागली होती तर शिव आपल्या बॉसच्या पावलावर पाऊल टाकत तिला बघितल्या दिवसापासून प्रेमात पडला होता. त्याला आवडली होती मिताली. तिच्याशी संवाद साधायची एकही संधी तो सोडत नव्हता. फक्त आता एवढ्या शांत वाडमध्ये दोघंच जागे होते. आदित्य आणि दिव्या दोघेही झोपले होते. मिताली काय खाणार? शिवने शांतता भंग करत विचारलं. नको काही, आता घरी जाऊ ना. मितालीला बाहेरचं खायला आवडायचं नाही तर दिव्याला घरचं खायला जमत नव्हतं. मिताली दिव्याला मोठ्या बहिणीप्रमाणे जीव लावायची, तिचे लाड करायची. दिव्या थोडी अस्ताव्यस्त तर मिताली एकदम टापटीप. दिव्या अवखळ तर मिताली शांत. मितालीच्या हाताला अप्रतिम चव तर दिव्याला जेवण करायचाच कंटाळा. दोघी अगदी विरुद्ध होत्या, पण दिव्या मितालीसाठी जीव की प्राण होती. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा.